नमस्कार, रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण दिवाळी फराळसाठी गोड शंकरपाळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. ह्या शंकरपाळ्या अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. तसंच याचं पीठ भिजवताना मी जी काही ट्रिक वापरलेली आहे त्याच्यामुळं तुमचा हात अजिबात खराब होत नाही आणि 1-2 मिनटामध्ये हे पीठ अगदी छान असं भिजवून तयार होतं. तर इथं जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण वापरून जर तुम्ही शंकरपाळ्या बनवल्या तर अगदी अचूक अशा अर्धा किलोच्या शंकरपाळ्या तयार होतात. तर अर्धा किलो शंकरपाळ्यांचं पूर्ण प्रमाण इथं दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 1 किलोच्याही बनवू शकता, सगळं डबल घेऊन. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील. तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी एक मोठ्या आकाराचं पातेलं घेतलं आहे. शक्यतो मोठंच घ्यायचं पातेलं, म्हणजे मग आपल्याला पीठ भिजवायला इझी पडतं. आता त्याच्यामध्ये मी इथं अर्धा कप तूप घेतलं आहे. हे तूप मी अगदी पातळ असं करून घेतलेलं आहे, पागळवून घेतलेलं आहे. अगदी घट्ट तूप इथं वापरायचं नाही आहे. तर बरोबर अर्धा कप म्हणजे 100 ml चा कप आहे हा, त्याने मी मोजून घेतलेला आहे अर्धा कप तूप. आता याच्यामध्ये आपण अर्धा कपच साखर घालतोय. त्याच कपाने मी ही साखर पण मेजर केली आहे. तर अर्धा कप तुपामध्ये अर्धा कप साखर घातली. आता त्याच कपाने सगळे मेजरमेंट घ्यायचे आहेत. त्याच कपाने आता आपण अर्धा कप पाणी घालणार आहे. तर काय करायचं, तुम्ही जर कप वापरत नसाल तर एखादी वाटी घेऊ शकता घरातली. त्याच वाटीने सगळे मेजरमेंट अगदी एकसारखे घ्यायचे. तेवढंच तूप, तेवढीच साखर, तेवढंच पाणी. मग त्यासाठी तुम्ही वाटी घ्या, फुलपात्र घ्या किंवा मोठा ग्लास घ्या. तर सगळे जिन्नस मोजायला एकच भांडं वापरायचं कधीही. तर आपलं इथं आता सगळं व्यवस्थित मोजून झालेलं आहे. आता आपण काय करायचं, हे गॅसवरती ठेवायचं. गॅस एकदम कमी ठेवायचं आणि याला सतत ढवळत राहायचं. फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. याचा आपल्याला पाकही करायचा नाही आहे किंवा याला उकळीही आणायची नाही आहे. तर फक्त हलकंसं कोमट होतं हे. आता हे बघू शकता तुम्ही, इथं साखर अगदी व्यवस्थित विरघळली गेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे याला अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच पीठ भिजवायचं आहे. हे गरम असताना पीठ अजिबात भिजवायचं नाही. तर हे आता आपण असंच बाजूला ठेवून देऊयात. आता इथं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता आपण पीठ कसं भिजवायचं तेही बघूयात. अगदी हात अजिबात खराब न करता आपण इथं पीठ भिजवतोय. तर पहिले याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातली. वेलचीने स्वाद अगदी छान असा येतो शंकरपाळीला. तर आता काय केलं, इथं मी मैदा चाळून घेतलेला आहे. तर हा मैदा कपनीच आपण याच्यामध्ये घालतोय. तर जो 240 मिलीचा मोठा कप असतो, 1 कप, त्याने मी याच्यामध्ये पीठ घालत राहणार आहे. आता हे 1 कप पीठ मी घालून घेतलं आणि चमच्याने असं सतत ढवळत राहायचं, म्हणजे याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्याही पटकन मोडल्या जातात आणि पीठही पटकन भिजवलं जातं आणि हात पण आपले अजिबात खराब होत नाहीत. तर इथं 1 कप पीठ अगदी छान मिक्स करून घेतलं. आता दुसरा कप घातला मी. तर प्लेन कप भरून घेतलेत मी, अगदी दाबून भरलेले नाही आहेत, हलकेच भरलेले आहेत. तर इथं 2 कप पीठ घालून झाल्यानंतरही अगदी एकसारखं चमच्याने ढवळत राहायचं, म्हणजे मग छान असं पीठ भिजवलं जातं. तर इथं बघू शकता अजूनही कन्सिस्टन्सी याची लूज आहे. तर याच्यामध्ये अजून 1 कप मी पीठ घातलेलं आहे. तर टोटल 3 कप पीठ घातलं, तेही प्लेन भरून आणि हलके भरलेले आहेत, दाबून भरलेले नाहीत. म्हणजे साधारणपणे वजनी प्रमाण 350 ग्रॅमच्या आसपास मैदा इथं मी वापरलेला आहे. तर चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता शेवटी सगळं मिक्स झाल्यानंतर आता मग आपण थोडासा याला हाताने मिक्स करून घेणार आहे. तर फक्त 2 ते 3 मिनटामध्ये हे पीठ अगदी छान असं आपलं भिजवून होतं. याच्यासाठी खूप असं काही कष्ट घ्यावं लागत नाही. तर अगदी हलक्या हातानं पीठ भिजवायचं आहे. जास्त मैदा याच्यामध्ये घालायचा नाही, नाहीतर मग काय होतं, शंकरपाळ्या ज्या आहेत त्या कडक होतात. तर तुम्ही इथं बघू शकता कन्सिस्टन्सी सॉफ्टच ठेवायचा आहे आणि हातही बघू शकता अजिबात खराब झालेला नाही. तर इथं आपलं शंकरपाळीचं पीठ अगदी छान असं भिजवून झालेलं आहे. कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, असं सॉफ्ट ठेवायचं आहे. अगदी खूप मैदा याच्यामध्ये घालायचा नाही, नाहीतर मग नंतर काय होतं, पीठ भिजल्यानंतर मैदा जास्तच फुगतो आणि मग लाटताना खूपच त्रास होतो. पीठ एकदम कडक होतं आणि शंकरपाळ्याही कडक होतात.
तर सॉफ्ट असंच ठेवायचं आहे. आता आपण याला असं झाकून ठेवणार आहोत. झाकून साधारणपणे 15 ते 20 मिनिटं ठेवायचं किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा पाऊण ताससुद्धा हे पीठ असंच झाकून ठेवू शकता. तर इथं मी 20 मिनटं फक्त ठेवलं. 20 मिनटानंतर आपण बघूयात आता पिठाची कन्सिस्टन्सी. तर इथं जे आहे पीठ थोडंसं घट्ट आलेलं आहे आणि छान अशी कन्सिस्टन्सी आहे. अगदी छान आपण लाटू शकतो. तर आता याचे एकसारखे छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथं ऑलरेडी याला छान असे लेयर्स यायला सुरुवात झालेली आहे पिठालाच. तर असे छान गोळे करून घ्यायचे आहेत. तर इथं याचे टोटल 4 गोळे झाले एकसारखे. आता एक गोळा घ्यायचा त्याच्यातला पोळपाटावर आणि छान असं याला लाटून घ्यायचं आहे. तर मैदा आहे त्याच्यामुळं जे आपण लाटत जातो तसं ते परत रिपीट मागं येत राहतं. तर थोडासा जोर लावत याला लाटावं लागतं. तर आता काय करायचं, ही स्टेप जी करते मी ही तुम्ही स्किपही करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर करू शकता. तर असं केल्यामुळं काय होतं, शंकरपाळ्या आणखी थोड्या खुसखुशीत व्हायला मदत होते. तर अशा घड्या घालून घ्यायच्या आणि आपल्याला शंकरपाळ्या या चौकोनी आकारातच कापायच्या आहेत. म्हणून याच पद्धतीने याला चौकोनी आकारातच आपण लाटून घेणार आहोत. तर इथं बघू शकता अगदी छान असं लाटून घेते आहे मी. तर शक्यतो चौकोनी आकारातच छान असं लाटायचं, म्हणजे मग काय होतं, साईडचं जे एक्स्ट्रा आहे ते खूप कापावं लागत नाही आपल्याला इथं. तर तुम्ही डायमंड शेपमध्येही करू शकता किंवा मग मी चौकोनी करणार आहे म्हणून मी चौकोनीच लाटून घेतलेला आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही मैदा आहे त्याच्यामुळं कसं ते रिपीट पाठी येते. तर जर असं पातळ वाटलं किंवा काय तर हातानं थोडंसं असं ॲडजस्ट करू शकता तुम्ही. तर इथं छान असं आपलं शंकरपाळीची एक जी लाटी आहे ती छान अशी लाटून झालेली आहे पोळी. आणि शक्यतो जाडच ठेवायची, अगदी खूप पातळ लाटायची नाही. आणि पिझ्झा कटर किंवा सुरीनीच कट करायचं, म्हणजे मग छान अशा शंकरपाळ्या फुलतात. तर शक्यतो एकसारख्या आकारातच कापायचा प्रयत्न करा. कारण काय होतं, शंकरपाळ्या जर लहान मोठ्या झाल्या किंवा एखादी शंकरपाळी खूप पातळ झाली, एखादी जाड झाली, तर आपण जेव्हा त्या तळायला घालतो तेलामध्ये तेव्हा त्या एक करपते, एक चांगली भाजते असं होऊ शकतं. म्हणून मग शक्यतो एकसारख्या आकारात जर कापल्या तर अगदी छान अशा भाजल्या जातात. तर इथं बघू शकता थिकनेस ही तुम्ही शंकरपाळीचा, तर एवढा थिकनेस तरी असलाच पाहिजे, म्हणजे मग त्या छान फुलतात आणि खुसखुशीत अशा होतात. तर आता या सगळ्या शंकरपाळ्या आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये एका. तर या प्लेटमध्ये काढत असताना एकत्र झाल्या किंवा एकमेकांना चिकटल्या तरी काहीही फरक पडत नाही, कारण त्या जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा त्या आपोआप एकसारख्या सुटून येतात. तर इथं दुसरीही एक लाटी मी लाटून घेतली आणि छान अशा शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत स्क्वेअर आकारामध्ये. तर इथं मी अशा जरी एकत्र काढल्या पटकन तरी काही हरकत नाही, जेव्हा आपण या तेलामध्ये टाकणार तेव्हा त्या आपोआप सुट्ट्या होतात. तर अगदी छोट्या छोट्या आकार असले तर ते काढून टाकायचे बाजूला, नाहीतर मग ते करपतात. तर इथं छान अशा सगळ्या शंकरपाळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत, अगदी छान कापून घेतलेल्या आहेत. आता आपण या तळायला घेऊयात. तर तळायला मीडियम गॅसवरती मी इथं तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. पहिले एक छोटीशी शंकरपाळी सोडून आपण बघूयात तेल गरम झालं आहे का. तर इथं अगदी व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे. तर शंकरपाळी सोडताना सुद्धा हाताने घालू नका. कधी कधी हात अचानकपणे तेलामध्ये बुडू शकतो आणि भाजू शकतं. तर त्यापेक्षा काय करायचं, असं झारीवरती घ्यायच्या शंकरपाळ्या आणि मग तेलामध्ये सोडायच्या, म्हणजे मग छान अशा सोडताही येतात आणि हाताला चटकाही लागत नाही. तर शंकरपाळ्या टाकल्यानंतर एक 10 ते 20 सेकंद याला अजिबात धक्का लावायचा नाही. तर तेलाचे बुडबुडे थोडेसे असे कमी व्हायला लागले की खाली फक्त चिकटू नये म्हणून मी चमच्याने असं अलगद हलवते त्याला, जास्त धक्का लावायचा नाही. तर आता त्या शंकरपाळ्या आपोआप एक साईडला अशा सुटायला लागतात एकमेकांपासून बाजूला. त्यावेळी मग चमच्याने अलगद हाताने असं फक्त ढवळत राहायचं याला, म्हणजे मग सगळ्या बाजूनी अगदी त्या एकसारख्या आणि छान अशा भाजल्या जातात. तर गॅस लो टू मीडियम असा ठेवायचा आहे, लो टू मीडियमच्या मध्ये. अगदी खूप फुल गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग शंकरपाळ्या वरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. तर शक्यतो कोणताही गोड पदार्थ तळताना गॅस हा लो टू मीडियम पाहिजे आणि तिखट पदार्थ तळताना गॅस हा मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा. तर हे कायम लक्षात ठेवा. तर इथं बघू शकता शंकरपाळ्यांना अगदी छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे
आता चेक करायचं, अगदी खूपही भाजायच्या नाहीत शंकरपाळ्या, कारण काय होतं, जेव्हा आपण शंकरपाळ्या बाजूला काढतो तेलातून तेव्हा पण त्याचा कलर नंतर चेंज होतो. तर या रंगावरतीच काढायच्या, फेंट रंगावरती, म्हणजे मग त्या दिसायला नंतर छान दिसतात आणि अगदी खूप करपल्यासारख्या होत नाहीत. तर इथं रंग तुम्ही बघू शकता, याच रंगावरती आपण काढून घ्यायच्या आहेत. तर आता दुसऱ्याही शंकरपाळ्या मी याच पद्धतीनं अगदी छान अशा तळून घेतलेल्या आहेत. तर गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि छान अशा या रंगावरती तळून घ्यायच्या. तर इथं आपल्या सगळ्या शंकरपाळ्या अगदी छान अशा तळून झालेल्या आहेत आणि रंगही तुम्ही बघू शकता आणि ह्याचं वजनही तुम्ही बघू शकता. बरोबर अर्धा किलो शंकरपाळ्या या प्रमाणामध्ये तयार झालेल्या आहेत. जर तुम्हाला 1 किलो करायच्या असल्या तर जे काही जिन्नस वापरलेत ते सगळे दुप्पट करा, म्हणजे मग अगदी छान अशा 1 किलो शंकरपाळ्या तयार होतील. तर अगदी खुसखुशीत होतात बिस्किटासारख्या आणि तोंडात टाकताच विरघळतात आणि गोडाचं प्रमाणही अगदी व्यवस्थित आहे. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.